नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. जर आपण या चॅनलवरचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. आपण या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पती पत्नी रिलेटेड असतील, आरोपीचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, कॉल रेकॉर्डिंग कसं लीगल करावं याबद्दलचे असेल, असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर त्यांना शेअर करा. म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या आणि मोफतमध्ये आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की घटस्फोट परस्पर संमतीने जर आपण घटस्फोट घेत असेल तर त्याची याचिका आपण कोठे दाखल करू शकतो, किंवा जर परस्पर संमतीने आपण घटस्फोट घेत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, किंवा मग त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर घटस्फोट पहिलं पाहूयात की घटस्फोटाची याचिका दाखल कुठे करायची. तर हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 19 नुसार घटस्फोटाची याचिका ज्यांच्या सामान्य मूळ नागरी अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत जिल्हा न्यायालयात सादर केली जाऊ शकते. म्हणजेच विवाह सोहळा जिथे संपन्न झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी विवाह सोहळा विधिवत पार पडला आहे त्या ठिकाणाच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत जिल्हा न्यायालयात सादर केले जाऊ शकते याचिका. दुसरा आहे की प्रतिवादी याचिकेच्या सादरीकरणाच्या वेळी जिथे राहतो तिथे याचिका दाखल करू शकतो. त्याच्यानंतर आहे की लग्नातील पक्षकार शेवटचे जिथे एकत्र राहिले होते त्या ठिकाणाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. तर आता आपण पाहणार आहोत की जर आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेतोय तर त्याची प्रोसिजर काय आहे किंवा प्रक्रिया काय आहे. तर पहिलं आहे की आपण घटस्फोट घेण्याचे कारण सांगणारी याचिका तयार करावी लागते व त्याच्यावर दोन्ही पक्षाचे एकमत असले पाहिजे. तशी याचिका तयार करून कौटुंबिक न्यायालयात समोर संबंधित वकिलांमार्फत संयुक्तपणे याचिका दाखल करा. म्हणजे आपण जे परस्पर संमतीने आपण घटस्फोट घेतोय त्याची कारणं ही दोघाही पक्षांचं एकमत झालं पाहिजे त्याच्यावर. आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये एकमत झाल्यानंतर तुम्ही दुसरी पायरी म्हणजे कौटुंबिक न्यायालयासमोर संबंधित वकिलांमार्फत तुमचा जो काही कोणतेही वकील असतील त्यांच्यामार्फत संयुक्तपणे याचिका दाखल करा. तिसरं आहे की कागदपत्रासह याचिकेची तपासणी केल्यानंतर न्यायालय शपथेवर निवेदन रेकॉर्ड करण्यास आदेश देतील. यानंतर पक्षकारांना त्यांच्या समेटाच्या आशेने 6 महिन्याचा थंड कालावधी दिला जातो. त्याच्यानंतर आहे की 6 महिन्यानंतर कोणताही समेट न झाल्यास, म्हणजे तुमचं जर पटलं नाहीच 6 महिन्यानंतर, तर दोन्ही पक्षकारांना अंतिम सुनावणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून 18 महिन्याच्या आत पक्षकारांना दुसऱ्या प्रस्तावासाठी हजर राहावे लागेल. त्यानंतर आहे की अंतिम सुनावणी न्यायालयाने विवाह विघटन करणारा घटस्फोटाचा हुकूम पास केला तर घटस्फोट होऊन जातो. नंतर आहे की भारतात जर आपण संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. तर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी पहिला आहे की पती पत्नीचा रहिवासी पुरावा लागेल. दुसरं आहे विवाह प्रमाणपत्र लागतील की तुमचा विवाह झालेला आहे असं प्रमाणपत्र लागेल. तिसरं आहे की पती पत्नीचे छायाचित्र, म्हणजे जे तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जे फोटोज काढलेले असतील तर ते लागतील कागदपत्र जर आपल्याला संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल. तर रहिवासी पुरावा, विवाहाचं प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. तिसरं आहे पती पत्नीचे छायाचित्र, म्हणजे तुम्ही जर लग्नाचे फोटोज असतील किंवा तुम्ही फोटोज काढले असतील तर ते छायाचित्र म्हणजे फोटोज लागतील. त्याच्यानंतर मध्यस्थी अयशस्वी ठरली आणि पक्षकारांचे समट होऊ शकला नाही असा एखादा पुरावा, की मध्यस्थी जो करतोय किंवा काही मध्यस्थी केलेली असेल, दोन्ही पक्षकारांचा समेट होऊ शकला नाही असा दाखवणारा एखादा पुरावा असणे गरजेचे आहे जर आपल्याला परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल तर.
पती पत्नी 1 वर्षाहून अधिक काळ वेगळे राहत असल्याचे दाखवणारे पुरावे. म्हणजे जर आपल्याला संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल तर 1 वर्ष वेगळं राहतोय आपण असा पुरावा कोर्टात सादर करणे गरजेचे आहे. पती पत्नीचा व्यवसाय व त्याचे सध्याचे उत्पन्न याचा तपशील कोर्टामध्ये जेव्हा आपण संमतीने घटस्फोट घेतोय तेव्हा आपण ते सादर करणे गरजेचे असते. 3 वर्षाचा म्हणजे आपण 3 वर्षाचा आयकर विवरणपत्रे हे सुद्धा आपल्याला परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक आहे. जोडप्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती सुद्धा कोर्टात देणे हे तितकेच गरजेचे आहे. ही कागदपत्रे आपल्याला परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर जोडीदाराच्या मालकीची मालमत्ता किंवा मालकीचे तपशील कोर्टामध्ये देणे गरजेचे आहे. जेव्हा आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेतोय त्यावेळेस आपल्याबद्दल पूर्ण माहिती कोर्टात देणे आणि खरोखर माहिती देणे किंवा मग त्याबद्दल पुरावे असणे हे कोर्टाला तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला परस्पर संमतीने घटस्फोट मिळू शकतो. पती पत्नीचा रहिवासी पुरावा असेल, विवाह प्रमाणपत्र असेल, फोटोज असतील किंवा मग आपण समेटासाठी जर त्यांनी 6 महिने दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा समेट झाला नाही असा एखादा दाखवणारा पुरावा असेल किंवा मग पती पत्नी 1 वर्षाहून अधिक काळ एकत्र राहत नाहीत त्याचा एक पुरावा असेल ते देणे कोर्टामध्ये सादर करणे गरजेचे आहे. 3 वर्षाचा आयकर विवरणपत्र कोर्टामध्ये सादर करणे गरजेचे आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आपण जर परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहात तर आपल्याला ही याचिका कुठे दाखल करू शकतो. दुसरं आपण ही याचिका दाखल करायची आहे तर त्याची प्रोसिजर काय आहे, प्रक्रिया काय आहे. तिसरं आहे की आपण जर परस्पर संमतीने घटस्फोट दाखल करतोय तर त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण जर इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा, फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा आणि जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत, सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. धन्यवाद.